नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 4 जुलै 2026 आणि आता सायंकाळचे 6:30 झालेले आहेत। शेतकरी मित्रहो, गेले 2-3 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला एक समाधानकारक पाऊस होताना पाहायला मिळतो आहे। एकंदरीत जुलै महिन्याची सुरुवात ही आपल्याला आपल्या राज्यामध्ये समाधानकारक पावसाने झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। मित्रहो, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। यामध्ये खास करून कोकण विभाग आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे, सोबतच विदर्भ आहे। या भागामध्ये आपल्याला येणाऱ्या पुढील 24 तासांमध्ये म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर मित्रहो, आपण जिल्ह्यानुसार आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रहो, उद्या दिनांक 5 जुलै 2026 उद्याला आपल्याला प्रामुख्याने आपल्याला मुंबई आहे, ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, तसेच कोकण किनारपट्टीवर आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। त्या संदर्भातला इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। सोबतच या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे। त्यानंतर पुणे आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, सोबतच या जिल्ह्याचा घाटमाता परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा असाच जो आता 2-3 दिवसापासून पाहायला मिळतोय असाच आपल्याला जोर कायम पाहायला मिळू शकते। सोबतच काही ठिकाणी विजांच्या कडकडासोबत जोरदार सरीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते। त्यानंतर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, बीड आहे, सोबतच परभणी आहे, नांदेड आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला मेघगर्जनेसोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे। विदर्भातील नागपूर आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, सोबतच चंद्रपूर आहे आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। नंदुरबार आहे, धुळे आहे, सोबतच नाशिक आहे, नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही ठिकाणी अतिवृष्टी तर बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते। त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे। आपल्याला खास करून अमरावती आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान खात्याने पुढील 24 तासासाठी पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। त्यानंतर वर्धा आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली, नांदेड आहे, हिंगोली, परभणी, सोबतच जालना आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासंदर्भात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। त्यानंतर नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे, या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याने पावसासंदर्भात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। तर नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरामध्ये आपल्याला पावसासंदर्भात हवामान खात्याने ऑरेंज अलर्टसुद्धा जाहीर केलेला आहे। त्यानंतर पालघर आहे, सोबतच ठाणे आहे, मुंबई आहे, पुणे जिल्ह्याचा घाट परिसर आहे, सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे, या भागामध्ये हवामान खात्याने पावसासंदर्भात रेड अलर्ट जाहीर केलेला आहे। सोबतच रत्नागिरी आहे, त्यानंतर रायगड आहे, या भागामध्ये सुद्धा हवामान खात्याने पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने पावसासंदर्भात येलो अलर्ट जाहीर केलेला आहे। एकंदरीत या जिल्ह्यांमध्ये उद्याला आपल्याला प्रामुख्याने मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। अशाच ताज्या हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअरसुद्धा नक्की करा।